नमस्कार, मी जिज्ञासा फॅशन कोचिंग क्लासेसमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज बनवतोय फुगाबाही. फुगाबाही बनवण्यासाठी आपण ही बाही घेतलेली आहे. बाही उंची घेतलेली आहे आपण 5.5 इंच घेतलेली आहे. तयार बाही ही 4.5 इंचाची होईल. आणि खाली आपण बॉर्डर लावणार आहोत ही वाली, तर प्लस त्याच्यामध्ये अजून 2 इंच ॲड होणार आहे. चला आपण स्टार्ट करूयात. चला आपण आता स्टार्ट करूयात. या बाहीचा आपण मध्य काढलेला आहे. तर मध्य काढल्यानंतर इथून आपल्याला 4 ते 5 इंच सोडायचा आहे हा कपडा. त्याच्यानंतर आपल्याला चुन्या घालायच्या आहेत. तर अशी सुरुवात करायची आहे चुन्याला. एकाच दिशेने चुन्या घालूयात आपण अशा. ज्यावेळेस आपण ह्या चुन्या घालतो त्यावेळेस खालच्या दिशेला पण आपल्याला तशाच चुन्या आल्या पाहिजेत. आणि ह्या चुन्या अर्धा इंचाच्या चुन्या आल्या पाहिजेत तशा. आपल्या चुन्या टाकून झालेल्या आहेत. आपल्याला ह्या आपल्या चुन्या अशा दिसतात या पद्धतीने. आता आपल्या खालच्या बाजूला सुद्धा ह्या चुन्या आपल्याला अशाच एकसारख्या जॉईंट करायच्या आहेत की जेणेकरून त्या व्यवस्थित दिसतील आणि आपल्याला इथे फुगा तयार होईल आपला बरोबर. चला तर हे पण आपण करूयात. हे बघा, आपण खालच्या साईडनी अशा टिपा टाकायच्या आहेत की जेणेकरून हा वरती आपला फुगा येऊ शकतो. जशा मी टाकते तशा इक्वलमध्ये टाकायच्या सगळ्या. जशा वरती आहेत तशाच खाली त्याचप्रमाणे टाकायच्या आहेत या पद्धतीने. अशामध्ये येतं, अशामध्ये या पद्धतीने. हे झालं की आता आपल्याला ही बॉर्डर लावायची आहे. ही बॉर्डर लावायची आहे खाली. तर तीही कशी लावायची तेही सांगते. तर हे एक मोठी आहे, त्याचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला. एक लेफ्ट हातला आणि एक राईट हँडला. तर बघा, आपल्याला आता आपण असं चुन्या केलेल्या आहेत त्याला आता हे सुईच्या बाजूला आपल्याला याची सुईच्या बाजूला सुईची बाजू ठेवून या बाहीची आपल्याला मध्य काढायचा आहे. जसा मी याचा काढलेला आहे मध्य याचा. आणि आपण इथे मध्य काढलाच होता त्याचा इथे मध्य ठेवून बरोबर आपल्याला असं हे शिवून घ्यायचं आहे. आणि शिवल्यानंतर आपल्याला हे असं हे करून आपल्याला असं पलटी करायचं आहे. हे बघा, हे असं दिसणार आहे. हे बघा, आपण याच्यावर सुईचं किनार ठेवलेली आहे आणि आपण आता टिप मारत आहोत. 2 इंच मध्य काढलेला आहे आणि आपण अशी टिप टाकत आहोत. ही टिप अशी शेवटपर्यंत घेऊन जायची आहे. त्यानंतर हे असं ओपन करून इथे आपल्याला फोल्ड करायचा आहे असा.
हा फोल्ड केल्यानंतर आपल्याला असं फोल्ड करायचा आहे असा, आणि हा फोल्ड केल्यानंतर आपल्याला हा फोल्ड इथे ठेवायचा आहे असा. हा फोल्ड केल्यावर आपल्याला इथे असं फोल्ड करायचा, आणि हा फोल्ड बरोबर इथे आपण जिथं शिवलो त्या किनारीवर बरोबर अशी टीप आली पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असं दिसून जाईल. हे बघा, आपलं असं शिवून झालं. आता हे आपण असं शिवून झालं. आता हे बरोबर आपण जिथं ही शिवलेली आहे सुरुवातीला त्याच्या बरोबर याच्यावर धरून अशी याच्यावर अशी टीप टाकायची. बरोबर याच्यावर टाकूयात. चला, हे बघा, आपली बाही तयार झाली. आपली बाही अशी दिसणार आहे. अशी पूर्ण आपली बाही अशी दिसते. अशी घातल्यावर खूप सुंदर दिसते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून काही काही सुचवायचं असेल तर मला कमेंट्स करा. मी अजूनही वेगवेगळ्या बाही दाखवू शकते. आणि आपण नंतर एक पूर्ण ब्लाऊज आपण कटिंग आणि शिवणार आहोत. कटिंग करून तोही व्हिडिओ मी लवकरच यूट्यूबला टाकणार आहे. धन्यवाद.